हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञान खंडन. ओवी क्रमांक 12. अज्ञान तव आपण याते, जडपणे नेणे निरुते, आणि प्रमाण प्रमाणाते होत आहे. अर्थात अज्ञान स्वतःचे स्वतःला जाणत नाही, जड असल्यामुळे जवळच्यालाही जाणत नाही. जसे प्रमाण दुसऱ्याला सिद्ध करते, तथापि ते स्वतःला सिद्ध करू शकत नाही. प्रमाणाला इतर जसे ओळखतात, तसे ते स्वतःचे स्वतःला ओळखत नाही. आपली जीभ तिखट खाऊन पोळली की आपल्याला तिखट कसे असते ते समजते. तथापि तिखटाला ते स्वतः तिखट लागत नाही. विष स्वतःला मारत नाही, त्याचा मारकपणा इतरांना मारते. मांजरीचे दात तिच्या पिल्लांना त्रास देत नाहीत, परंतु उंदरांना ते चांगले जाणवतात. तसे माऊली म्हणतात की अज्ञानाचा अज्ञानाला काहीही त्रास होत नाही. अज्ञान तुमच्या माध्यमामधून या जगतात मौज मजा चंगळ करत असते. त्याला साथ देणारी, त्याच्या सान्निध्यात असलेली, त्याच्या सतत संपर्कात असलेली, त्याच्या जवळ असलेली जड देहादी इंद्रिये मोठ्या सौख्यात असतात. त्यांनाही अज्ञानाचा काहीही त्रास होत नाही. त्यांना कोणी पाहिल्यास सर्व काही ठीकठाक आहे, आलबेल आहे, सुरळीत आहे, असेच त्या पाहणाऱ्याला वाटेल. उदाहरणार्थ, एखादा कोणी आजारपणामुळे अंथरुणावर पडून आहे, तर तो त्यावेळी बरे झाल्यावर काय काय, कोणकोणते उपभोग, केव्हा केव्हा, कसे कसे घ्यायचे, त्याचे बेत आखत असतो. तथापि तो आजारपण पुन्हा येऊ नये म्हणून कायमस्वरूपी काय उपाय करावेत याचा विचार करत नाही. इतकेच काय, तर आजार ज्या उपभोगांमुळे झालेला असतो त्याचा त्याग करायचे त्याच्या मनातही येत नाही. त्यातून आले तरी ते तशी संधी पुन्हा मिळेपर्यंतच टिकते. आमचे एक फुंकणी बहाद्दर आणि पितळ मित्र घशाला, श्वासाला, आतड्यांना त्रास होऊन आजारी झाले. काही महिने औषधे घेणे सुरू होते. कसे तरी दैवयोगे ते त्यामधून बाहेर झाले. त्यानंतर ते मला जेव्हा भेटले, तेव्हा मी मोठ्या आनंदाने त्यांना म्हटले की चला, या आजाराच्या निमित्ताने तरी तुमचे धूम्रपान, अपेयपान सुटले, चांगले झाले. तत्क्षणी उसळून ते म्हणाले, कोणी सांगितले हे तुम्हाला? अहो, धूम्रपान, अपेयपान यासारखी इतकी चांगली सवय कधी सोडायची असते का? सर्व काही पूर्ववत यथास्थित सुरू आहे. अज्ञान तर स्वतः अज्ञानच असते. यामुळे ते स्वतःचे स्वतःला जाणत नाही. आपण मूर्खपणा करत आहोत हे त्या मूर्खाला समजत नाही. वेड्याला तो वेडेपणा करत आहे हे समजले तर तो तसे करणार नाही. तसेच अज्ञान त्याच्या सान्निध्यात असलेल्या देहादी इंद्रियांनाही जाणत नाही. आपल्यामुळे आपल्या सान्निध्यात आलेल्या या देहादी इंद्रियांना त्रास होत आहे हे त्या अज्ञानाला समजत नाही. तसेच देहादी इंद्रिये जड असल्यामुळे आपल्या स्वतःला या अज्ञानामुळे त्रास होत आहे हे त्यांना समजत नाही. असा हा सर्व महामूर्खांचा बाजार आपल्या आयुष्यात सुरू असतो. मग आता यामधून बाहेर कसे व्हायचे? हे सर्व ओळखायचे कसे? यावर काय उपाय आहे? येथे तर सर्व बाजूने मार्ग बंद होऊन कोंदटायला होत आहे. तथापि यावर उपाय आहे. त्यासाठी आपल्याला काही लक्षणे आपल्यात दिसून येतात, त्याचे सतत निरीक्षण करत असायचे आणि त्यावरून समजायचे की येथे अज्ञान आहे. एकदा का अज्ञान आहे हे उमजले की त्यावर उपाय करता येतो. रोगाचे निदान होणेच महत्त्वाचे असते.
याची काही महत्त्वाची लक्षणे आपण जाणून घेऊ. सर्व लक्षणांची यादी करणे शक्य नाही, परंतु या महत्त्वाच्या लक्षणांवरून आपण काय शिकायचे आहे ते समजते. ही किंवा अशीच काही लक्षणे आपल्यात दिसू लागली की आपल्याला अज्ञानाने घेरले आहे, आपण अज्ञानाच्या आहारी गेलो आहोत, आपण अज्ञानाच्या आज्ञेप्रमाणे जगत आहोत हे लक्षात घ्यावे, जाणावे आणि त्वरित त्यावर उपाय करायला सुरुवात करावी. त्यासाठी योग्य अशा गल्ला भरू नव्हे योगगुरूंचा उपदेश घ्यावा. 1. आपल्याकडे सर्व काही असूनही आपण काहीही करू शकत नाही असा भाव येतो. हा शुद्ध करंटेपणा असतो. स्फोटासाठी जशी ठिणगीची गरज असते तशी आपल्यात जिद्द निर्माण होण्यासाठी प्रोत्साहनाची गरज असते. 2. इतरांकडे अनेक गोष्टी असतात आणि आपल्याकडे मात्र काहीही नाही. यामुळे आपण काहीही करू शकत नाही असा भाव येतो. हा उपलब्ध असलेल्यामधून सृजन करता येत नसल्याचा परिणाम असतो. चिखलामधून कमळ फुलवता आले पाहिजे, त्यासाठी ती जिद्द असावी लागते. सुगरण असावे, ती कला शिकावी. 3. सतत त्रास, दुःख, पीडा, कष्ट होत आहेत असा भाव येतो. जे आहे त्यामधून कधीही समाधान आणि तृप्ती मिळत नाही. याचा अर्थ आपल्याला अज्ञानाने घेरले आहे हे उमजावे. 4. स्वतःचा स्वतःजवळ, कुटुंबियांजवळ, समाजाजवळ नेहमी वाद, तंटा, भांडणे होऊ लागतात. अशा वेळी फक्त आपली आणि फक्त आपलीच चूक असते. तथापि आपले अज्ञान आपल्याला आपली चूक शोधू देत नाही. ते सतत निर्वाळा देते की तू 100% बरोबर असून इतर चूक आहेत. अशा वेळी आपली चूक शोधावी आणि त्यावर त्वरित उपाय करावा. 5. आपण स्वतः सोडून इतर प्रत्येकजण मूर्ख असून आपण शहाणे आहोत असा पूर्ण विश्वास आपल्याला जाणवू लागतो. 6. आपण केलेल्या आणि आपण न केलेल्या कामाची बढाई सांगायची खुमखुमी आपल्याला येते. दोन्हीही घातक आहेत, हा पोच राहत नाही. जरा संधी मिळाली की आपली आपण स्तुती करायला सुरुवात होते. 7. काहीही काम न करता, कामांची माहिती नसताना सार्वजनिक ठिकाणी मिरवायची हौस असते. 8. सतत कोणीतरी सहवासात असावे, जवळ असावे असे वाटते. सतत बोलायची, व्यक्त व्हायची इच्छा होते. 9. आपण एकचित्त होऊन, एकाग्र होऊन एकांतात बसू शकत नाही. अशा वेळी गतस्मृती दगा देतात किंवा काही ना काहीतरी विचारांसाठी बुद्धी चालविली जाते. 10. सतत उपभोग, कामना, वासना यांचा विचार सुरू असतो. यात भौतिक आणि अध्यात्म असा फरक नसतो हे समजत नाही. पहिला उपभोग घेताना दुसऱ्या उपभोगाचे बेत मनात येतात. 11. आपण दुसऱ्याला ऐकून न घेता त्याचे वाक्य मध्येच तोडून बोलू लागतो, व्यक्त होऊ लागतो. 12. दुसऱ्याला काही सांगताना नेमकेपणा व्यक्त होत नाही. त्याच्या आजूबाजूलाही अनेक अनावश्यक गोष्टी व्यक्त केल्या जातात. हरिओम.